इस वक्त हम महानगर पालिका के बाहर खड़े हैं प्रभाग सी में। कहना है ऐसा है कि इस वक्त चुनाव चला और चुनाव में पार्टी की नाराजगी, पार्टी के कार्यकर्ताओं की नाराजगी, जो जमीनी स्तर पे काम करता है उसका सबसे पहला हक होता है। जो फ्लाइट से आता है, यहाँ पे तो यही चल रहा है। वसई विरार में जो नगर पालिका चुनाव है, जो जमीनी स्तर के कार्यकर्ता है, जिन्होंने झंडा उठाया, जिन्होंने मार खाई, जिन्होंने लड़ाई लड़ी, कहीं ना कहीं उन्हें छोड़कर किसी और लोगों को टिकट दिया जा रहा है। इस वक्त हम एकनाथ शिंदे गुट के कुछ नाराज लोगों से हम खड़े हैं, उनसे बात करना चाहेंगे। मैडम नमस्कार, आपका नाम? अदिति गाड़ी। मैडम क्या कारण है कि आप इस वक्त नाराज दिख रही हैं? नाराज दिख रहे हैं, मेरे लाड़की बहन है, ये लाड़के भाई है, वो खड़े थे, उनको सीट्स के बारे में बताया था कि आपकी सीट्स कंफर्म है करके, और अचानक उनको पता चला 29 तारीख को, तो सब मेरी लाडली बहन नाराज हो गई। प्रभाग समिति आपको एक से टिकट चाहिए था। हाँ, आप कितने साल से काम करती हैं? मैं 2-3 साल से हूँ इसमें। तो आपकी नाराजगी आपने अपने पक्ष से नहीं मांगा? मांगा ना, उनसे बात भी की, लेकिन वो लोग क्या बोलते हैं पता है, मैं बीमार हूँ, मुझे कॉल नहीं करने का, जिसको पक्ष छोड़ना है वो पक्ष दूसरे पक्ष में जा सकते हैं, ये बात उनके साथ की जाती है। मैडम आपने अपक्ष फॉर्म भरा है, हाँ, कहीं न कहीं आप एकनाथ शिंदे गट की लड़ाई लड़ने वाली महिला कार्यकर्ता है, और फिर एक बार आपका विरोध? ये विरोध पता नहीं क्यों किया, किस लिए किया। मी श्रुतिका राठोड, आमच्याकडे जेव्हा पण आम्ही फॉर्मसाठी फोन करत होतो, AB फॉर्म पाहिजे, एक तिकीट पाहिजे, आम्हाला म्हणजे आम्हाला पूर्णपणे इग्नोर केलं जात होतं, फोन उचलत नव्हते। लास्ट टाइम पर्यंत आम्हाला तिथे थांबून 1 तास लागेल, 2 तास लागेल, 3 तास, आम्ही म्हटलं किती तुम्हाला तास लागू दे, आम्ही इथे थांबायला तयार आहोत, एक सीट पाहिजे। लास्ट पर्यंत सांगितलं एक सीट आहे, ती पण कन्फर्म आम्हाला सांगितलं तुम्हाला 5 वाजेपर्यंत सांगतोय, आम्ही 5 वाजेपर्यंत थांबलो। तेंडुलकर सरांनी सांगितलं थांबा, थांबलो, 7 वाजेपर्यंत थांबलो, 8 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत थांबलो, कार्यालयाच्या बाहेर थांबलो, आम्ही घरदार सोडून यांच्या टायमानुसार आम्ही थांबत राहिलो। आम्ही रात्री अपरात्री कधी कोणाचा लोकांचा आम्हाला कॉल आला, आम्ही कार्यरत नेहमी तत्पर असतो, कोणाचाही असू दे, जेंट्स असू दे, लेडीज असू दे, आम्ही तिथे उभे असतो। पण आज आमची किंमत त्यांनी ठेवली नाही, आम्हाला आमच्या दमवरती आम्ही 4ही पॅनल उभे केलेले आहेत। आम्हाला विपक्ष जर का आमची लढाई आम्हाला लढायची असेल तर आम्ही विपक्ष लढणार। आणि आपण पण उमेदवार इच्छुक आहेत, फॉर्म टाकला होता, पण आता मी म्हणजे असं भरला नाही की अपक्ष फॉर्म वगैरे। हा, पण माझं म्हणणं होतं, आम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंग तुम्ही फॉर्म भरायला सांगितलं, आशा एक दिली की बाबा तुम्ही इच्छुक उमेदवार आहात तर फॉर्म भरा, सगळी तयारी करा। आम्ही सगळी काय तयारी केली, एवढे 8-10-15 दिवस आम्ही एवढी मेहनत केली की काहीतरी आशेनेच आम्ही केली असेल की नाही, पण तुम्ही त्याचा तर विचार केला का पदाधिकाऱ्यांनी? बाबा फॉर्म भरले, एवं सगळं रेडी होऊन पण तुम्ही काम केलं? 2005 पासून काम करत आहे, ओबाटापासून। हो, 20-25 वर्ष काम करत आलो आम्ही, पण असं नाहीये म्हणजे की बाबा तुम्ही उमेदवार आहात असा विरोधात असं काही झालेलं नाही। पण इथे आता मला बघायला भेटते, आणि की जिल्हा प्रमुख वगैरे बोलते की हा तुमचा लिस्टवरती नाव आहे, तर तुम्ही लिस्टवरती नाव आहे, तुम्ही काय अशा हे करू नका, तुमची आहे तिकीट, तुम्ही टेन्शन घेऊ नका, एवढ्यापर्यंत सांगतात। आणि तुम्हाला आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं, आणि नंतर सांगतात की परत फोन लावला मी, त्यांनी काय फोन केला नाही, फोन स्विच ऑफ ठेवला। आणि काल मला फोन मी 9 वाजता केला, निलेश तेंडुलकर जिल्हा प्रमुख, ते बोलते की सुदेश चौधरीकडे पाठवले, त्यांना तुम्ही विचारा। सुदेश चौधरीने फोन विचारला जिल्हा प्रमुखांना की बाबा असं काय आहे का, तर बोलते तर मलाच माहिती नाही की तिकीट वगैरे आले का, तर नाही आमच्या तिकीट आली, तुम्ही माझाच फॉर्म नाही भरून झाला तर तुम्हाला काय मी सांगू, असं बोललो। म्हणायचं आहे की जर आम्हाला आमची तयारी जर तुम्हाला दाखवायचीच नव्हती, की तुम्हाला फॉर्म द्यायचेच नव्हते, तर आम्हाला का आशेवरती ठेवले होतं, का फॉर्म करायची तयारी करायला सांगितलं होतं? झूठा आश्वासन दिया, पूरा झूठा आश्वासन दिया। संजय किनी है तालुका प्रमुख, उनका विभाग प्रमुख है मंगेश मोरे, उनका भी हम लोग मतलब किसी एक का तो हम ऐसा नहीं सोचे कि हमको ही दो, किसी का भी एक का तो नहीं दे रहे, तो हमको हमारा करना पड़ेगा ना। सर क्या कहना चाहेंगे? कहीं ना कहीं ऐसा भी आपको आरोप लगेगा कि आपने कहीं ना कहीं पक्ष से गद्दारी की, इस विषय में आपका क्या कहना है? पहली बात तो ये कहना चाहता हूँ मैं कि प्रभाग जो 1 में है, जो अन्याय हुआ है, शिव सैनिकों के साथ में अन्याय हुआ है, और इसी कारण उन्होंने जो अपना पैनल है वो अपक्ष का तैयार करके उन्होंने अभी इधर फॉर्म भर के वो फॉर्म कंफर्म हुए हैं। तो मतलब आपकी पूरी तैयारी है लड़ने की? तैयारी मेरी नहीं है, तैयारी सारे शिव सैनिकों की है, क्योंकि प्रभाग 1 में उनकी मांग थी कि हमारे पैनल में एक ही सीट की मांग की थी, जो एक सीट के लिए मांग कर रहे थे।
हमारी वो प्रभाग में ताकत होने के बावजूद अगर एक सीट नहीं छोड़ी जा सकते, पार्टी ने ये भी सोचना चाहिए था। और इसके बारे में पार्टी टूटेगी, बंडखोरी होगी, ये सब बातें मैंने मेरे कहीं ना कहीं वरिष्ठ इस बात का फायदा भाजपा को या दूसरे पक्ष को हो, बहुजन विकास आघाड़ी को होगा। अभी हम सारे शिव सैनिक एक साथ में है और यहाँ पे जो पैनल खड़ा हुआ है, हाँ, वो जीतने के लिए खड़ा हुआ है पैनल, वो किसी को गिराने के लिए पैनल खड़ा नहीं हुआ है। हम जो प्रभाग में हमारी जो ताकत है, एक नंबर प्रभाग में, वो शिव सैनिकों की ताकत है, वो दिखा के रहेंगे। सर आप भी कुछ नाराजगी है, कितने साल से आप पक्ष में काम कर रहे हैं और पक्ष के लिए क्या क्या काम किया आपने? मी 2015 पासून आहे शिवसेनामध्ये. पक्षासाठी तर खूप काय कामं केली, ते आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत, आमच्याकडे सगळं काय. तुम्ही आता जे प्रश्न विचारला तालुका प्रमुखांना, तुम्ही बंडखोरी केली, तुम्हाला वरिष्ठ विचारतील, मी त्या प्रश्नावर एक उत्तर कल देऊ. आपको ऐसा भी हो सकता है कि पक्ष से बाहर का भी रास्ता दिखा दिया जाए, क्योंकि बहुत बड़ी बात है कि कहीं ना कहीं आप अपना एक पैनल, और ये एक बड़ी ताकत भी है, कहीं ना कहीं एक बड़ी ताकत भी है कि अगर आपका उस पैनल से एक आदमी भी जीत के आता है तो बहुत बड़ी बात होगी. सर आम्ही तर 4ही उमेदवार उभे केले, तर जिंकायसाठीच उभे केलेत आणि आम्ही काय शिवसेनामध्ये बंडखोरी नाही केलेली आहे. एक शिवसेनामधून मी सांगतो की एक नाराजगी आहे, जर आम्हाला एक सीट तुम्ही देऊ शकत नाही, एक सीट, कारण आम्ही वर्षानुवर्ष तुमच्यासाठी आम्ही कामं करतोय, एक सीट नाही देऊ शकत तर आमचं अस्तित्वच काय साहेब. पहिली गोष्ट तुम्ही जे बोलात, तर आम्हाला पक्षाने जर तुमची हकलपट्टी केली तर आमची पण अशी पण हकलपट्टीच केलेली आहे ना. आम्ही जेव्हा पॅनल उभा केला, लोकसभेला पण आम्ही ज्यांना बीजेपीचाच घेतला, विधानसभेला पण आम्ही बीजेपीचाच केला, मग आमची जर खालच्या लोकांची जर निवडणूक आहे, तिथं पण आम्हाला जर बीजेपीचाच झेंडा पकडायचा असेल तर आमचं अस्तित्व काय काम करून. अभी आने वाले समय में हाँ. देखिए 2 तारीख को फॉर्म वापस लेने की डेट है, 3 तारीख को, तो उस वक्त कहीं ना कहीं आपको मनाया जाएगा, कहीं ना कहीं आपसे किया जाएगा, और कहीं ना कहीं ये भी हुआ है कि टिकट बिका है, ऐसा लोगों का कहना है. इसमें सच्चाई क्या है? याच्यावरती मी एक उत्तर देऊ शकतो. ज्या टायमाला आम्हाला वरिष्ठ बसवतील तर आम्ही एकच बोलू शकतो, जे आमचे पक्षाचे प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनीच फक्त त्यांच्या वरिष्ठांना आपल्या विचारावं, आमदारांना, खास आपले हे आहेत विभाग, आपले जिल्हा अध्यक्ष वरिष्ठांना, त्यांना एकच विचारावं की तुमच्या जी बंडखोरी आज जी आपल्या पक्षात झाली ते तुम्हाला ही माहीत नाही का. कारण आम्ही साहेब आज 4, 5, 10 दिवस झाले की यांच्या ऑफिसमध्ये रोज जाऊन बसायचो. आम्हाला एकच आम्हाला काल फॉर्म भरेपर्यंत आश्वासन ते दिलं होतं की तुला तिकीट भेटणार, तुमची तिकीट तुम्हाला एक भेटणार 11-12 वाजेपर्यंत. नंतर आमचे फोन उचलायचे बंद वरिष्ठ. हर पार्टी में कहीं ना कहीं कुछ ना कुछ मामला रहता है. इस पार्टी में भी यहाँ एकनाथ शिंदे के गुट में देखिए इसका बहुत बड़ा नुकसान कहीं ना कहीं होगा. मैडम क्या कहना चाहेंगे और क्या नाराजगी है आपकी? आमची नाराजगी कोणावरच नाही. आम्ही पक्षामध्ये आहेत आणि राहणार. आणि आम्हाला एवढाच नाराजगी की आम्ही एक तिकीट मागत होतो. जर आम्हाला एक तिकीट मिळत नाही तर आमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक होती. ही लढाई कार्यकर्त्यांची असते, तर कार्यकर्त्यांची लढाई आहे. तर आम्ही एक तिकीटसाठी जर तुमच्याकडे रात्रंदिवस जर आम्ही जातोय तर एक तरी आम्हाला बोललं पाहिजे की शिवसेनेला ही तिकीट घ्या म्हणून. पण आम्हाला ती तिकीट दिली नाही. म्हणून आम्ही आमच्या याच्यामध्ये सर्व नाराज कार्यकर्त्यांनी बोले की आम्ही अपक्ष फॉर्म भरणार आहे. आणि त्यांनी तयारी केलेली होती. जेव्हा 2 मीटिंग लागले आमच्या, तेव्हा सांगितलेलं होतं की सर्वांनी तयारी करा म्हणून, फॉर्म रेडी करून ठेवा, सर्व पेपर रेडी करून ठेवा. जेव्हा हे लोक 25-30 हजार रुपये पेपरसाठी खर्च करू शकतात, त्या जर आपण पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना आपण नाराज करू नाही शकत. आणि ते बोलले की आम्ही भरणार म्हणजे भरणार, तर आम्ही काय अडू नाही शकत. आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवलेलं होतं की आमचे पॅनल जे आहे ते हे करणारच आहे, नाराज आहेत, ते भरणार आहेत म्हणून आम्ही वरिष्ठांपर्यंत सर्व गोष्टी पोहोचवलेल्या होत्या. पण आम्हाला सकाळी 4 वाजेपर्यंत मी रात्री दुपारी काल आम्ही 2 वाजेपर्यंत पण फोन केला, आम्हाला एक तिकीट भेटणार आहे का, आम्हाला एबी फॉर्म देणार का. एकाने पण आम्हाला कोणी काही त्याचं उत्तर दिलेलं नाहीये. सर आप क्या कहना चाहेंगे, थोड़े शब्दों में कहिए क्योंकि समय की मर्यादा है. मैं छोटे शब्दों में यही कहना चाहूँगा कि ये कार्यकर्ता की लड़ाई है. और कार्यकर्ता जो हमारा सबसे तालुका का सबसे प्रभावशाली जो हमारा वार्ड है, अगर इस पे हमारे ऊपर अन्याय होगा तो इस अन्याय का जवाब हम जरूर देंगे. और आपके माध्यम से मैं ये कहना चाहूँगा कि कहीं तो आपकी पार्टी टूटेगी ना, ये भी तो आपको सोचना पड़ेगा. इसके लिए आप निष्ठावान हैं. हम निष्ठावान है और रहेंगे. लेकिन पार्टी के वरिष्ठ जो अधिकारी हैं, इनको ये चीज़ समझ में आनी चाहिए कि हमारे ऊपर अन्याय हो रहा है. हमारे ऊपर 4 भाजपा के उम्मीदवार लाद दिए गए हैं. पैसा लेकर मेहमान नवाजी कर ये बातें मार्केट में चली रही, तो भी हम निष्ठावान थे, है और रहेंगे. लेकिन मैं आपको टोकना चाहूंगा, पैसा लेके आप किस आधार पे कह सकते हैं कि इतनी बड़ी बातें आप कह रहे हैं अपने पार्टी के वरिष्ठ लोगों के पे? नहीं, मैं हमारी पार्टी की बात नहीं कर रहा. ये जो वसई विरार का जो माहौल चल रहा है, जैसा आप पत्रकार हैं, आपको भी पता है मार्केट में लोग किस तरह की बातें कर रहे हैं, किस तरह की जब जो
योग्य उम्मीदवार है, अगर उसका हक छीनकर किसी दूसरे की मेहमान नवाजी की जाएगी तो इसको हम और क्या कहेंगे। और अन्याय के विरुद्ध अगर हम आवाज उठा रहे, अगर इसको आप बंडखोरी कहेंगे तो हमें ये मड्डमखोरी मंजूर है। थोड़ा शब्दों में इन्होंने बहुत कुछ कह दिया कि इस तरह की अगर हमें बात कहेंगे तो हमें अपराध मंजूर है। देखना यह है कि आने वाले समय में 15 तारीख को चुनाव है, 16 तारीख को रिजल्ट है, होता क्या है, किसे न्याय मिलता है, किसे अन्याय, किसके साथ में अन्याय होता है। और सबसे बड़ी बात है कि कार्यकर्ता का जहां अपमान होता है वो पार्टी ज्यादा दिन नहीं चलती। कार्यकर्ता जहां पे आगे बढ़ते हैं वही पार्टी आगे बढ़ती है। जमीनी स्तर की यही कहानी। जय हिंद, जय महाराष्ट्र।